तर मित्रांनो, अमेरिकेचं जे मार्केट आहे ऑलमोस्ट 2 दिवसामध्ये 10 ते 12% पूर्णच्या पूर्ण आपल्याला फॉल बघायला मिळाला. आणि ह्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे की ट्रम्प तात्याने जो निर्णय घेतला होता, रेसिप्रोकल टॅरिफ असेल, बाकीच्या गोष्टीचा टॅरिफ असेल, ऑलमोस्ट 100पेक्षा जास्त कंट्रीमध्ये त्यांनी टॅरिफ लावला आहे. तर ह्याचा परिणाम चीनच्या मार्केटवरती पण व्हायला लागला आहे. कारण की अमेरिकेमध्ये मोस्टली पब्लिक जे आहे ते मोस्टली अमेरिकेमध्ये स्वतःमध्ये जास्त तयार होत नाही, जास्त करून ते इम्पोर्ट करतात. तर इम्पोर्टवरती जर का टॅक्स लागला तर त्याचा डायरेक्टली परिणाम मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासच्या वर्गावरती होऊ शकतो आणि त्याच्यामुळं त्यांचं मार्केट आर्थिक मंदीकडे जाऊ शकते. तर हे ऑलमोस्ट 60%चा रेशो आहे की तिथं म्हणणं असं आहे की रिसेशन येऊ शकते आणि महागाई वाढू शकते. कारण की टॅक्स लागल्यामुळे महागाई वाढणार. तर हे पूर्ण निर्णय झाल्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये किंवा मिडियम टर्ममध्ये अमेरिकेच्या मार्केटवरती थोडंसं प्रॉब्लेम आला आणि ते डायरेक्टली शेअर मार्केटला रिफ्लेक्ट करते. बिकॉज शेअर मार्केटमध्ये पहिल्याच गोष्टी प्राइसिंग होत असते. तर त्याच्याप्रमाणे त्यांचं मार्केट ऑलमोस्ट 10 ते 12% पडलं 2 दिवसामध्ये. आणि तिचं जे झळा आहे ते आपल्या मार्केटमध्ये पण बघायला भेटते. कारण की ह्याच्यामुळंच आपलं जे गिफ्ट निफ्टी आहे, जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट 2% गॅप डाऊन दाखवत आहे. जर का काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी नाही झाल्या, अजून अशाच गोष्टी निगेटिव्ह व्हायला लागल्या, तर मे बी आपलं मार्केट पण ह्याच्यामध्ये जर का मंडीच्या सेशनमध्ये बघायला गेलो तर थोडंसं आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकतं. ओके.